नमस्कार मंडळी, तुमचं खूप दिवसानंतर स्वागत करतोय मी माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग याच्यासाठी टाकत आहे कारण मधात मोबाईल इश्यू असल्यामुळे खूप सारे मी व्हिडिओज बनवू शकलो नाही. आणि मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगेल काय काय इश्यू झालेला होता. आजचा ब्लॉग आमचा शेताबद्दल राहणार आहे आणि ज्याचं शेत आहे ते आमचे होम ऑनर अमोल दादा यांच्या शेतात आम्ही जाणार आहे. आज मी आणि माझी मम्मी शेताकडे जाणार आहे आणि तिकडलं निसर्गमय वातावरण कसं असते त्याचा आनंद घेणार आहे आणि काय काय गोष्टी तिथे लागलेल्या आहे काय नाही ते आम्ही सगळं बघूयात, तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये दाखवूया. तर आज होता संडे आणि मॉर्निंगचे 10 वाजलेले आणि माझी मम्मी आलेली आणि आम्ही खाली उतरून गेट लावून आम्ही निघालो आमच्या प्रवासाकडे. तर मी 2 हेल्मेट कॅरी केलेले, याचं कारण मी तुम्हाला समोर जाऊन सांगेल. तर आम्ही पोहोचलेलो कामठी कॉन्टिनेंटल एरिया. तिथे आम्हाला 2 हेल्मेट कॅरी करायचे होते. मम्मीला आधीच एक हेल्मेट देणार होतो पण तो हेल्मेट बरोबर नव्हता, त्यामुळे मम्मीला वेळेवर मी तो हेल्मेट कॅरी करायला लावला कारण की जास्त दूर जायचं नव्हतं. आम्हाला त्या आर्मी बेसच्या अंदरून 2 किलोमीटर जायचं होतं आणि बाहेर निघायचं होतं. तेवढ्याच पुरते आम्हाला तो हेल्मेट कॅरी करायचा होता. तर आम्ही फायनली त्या अंदरून जाताना आम्हाला 20च्या स्पीडनी गाडी चालवावी लागते कारण तुम्हाला तिथे अंदर रूल नियम तोडता येत नाही. तर हा कॉन्टिनेंटल एरिया क्रॉस करून आम्ही बाहेर पडलेलो आहे आणि समोर तुम्ही बघू शकता एक ब्रिज आहे. त्या ब्रिज क्रॉस करून आम्ही निघतोय आमच्या लोकेशनवर. आणि ब्रिजच्या पलीकडे तुम्ही राईट लेफ्ट साईडला बघू शकता ती नदी गेलेली आहे. त्या नदीचं नाव आहे कनान नदी. आणि ब्रिज क्रॉस करताच आम्हाला लेफ्ट साईडला शंकराचं मंदिर दिसलेलं आहे. हर हर महादेव बोलत आम्ही गावात एंटर केलेला. तर फायनली आम्ही आमच्या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बाहेरून व्ह्यू बघू शकता त्या एरियाचा. खूप छान पद्धतीने दादानी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि हा शेतातला सुंदर वातावरण बघून छान वाटत होतं मनाला. आणि तुम्ही बघू शकता ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी पपईचं झाड वगैरे जे पण लावलेलं आहे आता ते आपण समोर बघू. आणि आमचे छोटे युग तुम्हाला हे शेत दाखवणार आहे. आमचा छोटा शिंचन खूप मस्ती करतो हा. तर हा आज आम्हाला त्याचं स्वतःचं शेत दाखवणार आहे. हे तुम्ही माझ्या पाठीमागे जेवढी शेती बघत आहात हे पूर्ण ऑर्गॅनिक आहे, विदाऊट फवारणीनं केलेले. इथे तुम्हाला वांगे पासून पपई पासून गवाराचे शेंगा जे मी मगाशी दाखवले आणि मेथी पण लागलेली आहे. वा, पत्ताकोबी लागलेली आहे. खूप ऊन पण आहे, दुपारचा टाइम झालेला आहे. आज आम्हाला युग आपली शेती फिरवत आहे. हे फवारणी बघू शकता. टमाटर्स, अच्छा हे पपई आहे. कोणते वांगे? केळ वांगेला म्हणजे कसे असतात केळ वांगे? अच्छा अच्छा अच्छा, ओके, हे केळ वांगे. ओके, याला केळ वांगे म्हणतात. याची भाजी मी कधी खाल्ली नाही आहे पण नक्की तुम्ही आणा ना अर्धा किलो घरी तर आपण नक्की खाऊ. मिल बांट के खाएंगे यार, ठीक आहे? चलो आगे. हे फुलगोबी. वाह, का बरं? फुलगोबी बघू शकता किती छान पद्धतीने फुलगोबी लागलेली आहे. आणि हा पुन्हा मी एकदा म्हणणे ऑर्गॅनिक आहे, नो फवारणी, नो जहर. अजून का म्हणते सांग लवकर. लवकर लवकर बोला लागते यार, यूट्यूब ब्लॉग बनत आहे. अच्छा कांदे है, नहीं तो वांदे हो जाते थे, जल्दी बताया. ठीक है. और वाव, टरबूज, नाईस. अच्छा वालाची शेंगा, टरबूज लागलेले आहे खूप छान. अरे बापरे, टरबूज छान लागलेले आहे बा, नाईस. पडशीन. तर टरबूज घेऊन जाऊ का आज घरी 1-2? हळू सांभाळून. काटा लागला का? तर आम्हाला छोटे युग आता डॅमवर घेऊन जाणार आहे. आणि आता थोडा वेळ पहिले त्यांनी पप्पाची शिवा खाल्ल्या आहे. तर तुम्ही बघू शकता त्या चेहरा कैसा मुरझा गया है. काऊन रे, काड्या काऊन करते तू? का करू तर म्हणते, काड्या काऊन करते तर का करू म्हणते. चुपचाप बसायचं ना. ये तो आपके ऊपर नाइंसाफी हो रही है. तो देख सकते हैं टेम्परेचर बहुत है.
और इस कड़क धूप में हम जा रहे हैं डैम की साइड. तर शेतीचा परिसर तर बघितलाच होता. तर दादानी बोललेला की जवळपास डॅम पण आहे, तर तो आम्हाला डॅम बघायला घेऊन गेलेला आणि जवळच होता, त्यामुळे जास्त दूर जायची गरज नाही वाटली आम्हाला. खूप जवळ होता डॅम. कोराडी पॉवर प्लांट आहे. तर या जागेवर येऊन दादांनी आम्हाला या कन्हान नदीबद्दल खूप सारी माहिती सांगितलेली. या नदीचा 247 किलोमीटर रन आहे आणि ही नदी छिंदवाडामधील महादेव या जागेवरून उगम पावते व तसेच ही नदी समोर जाऊन भंडारामधील वैनगंगा या नदीमध्ये मिळते आणि वैनगंगाचं नदीचं पाणी जे समोर जाऊन प्राणिता बनते आणि तेच प्राणिता अरबी समुद्रात जाते. आणि सगळं बघून माहिती करून आम्ही निघालो परत, कारण खूप ऊन असल्या कारणामुळे जास्त आम्हाला तिथं वेळ देता आला नाही आणि परत निघालो आणि आम्ही जेवणाचा कार्यक्रम सुरू केला. जेवण केलेलं नंतर वेळ आलेली आराम करायची. तेच झाडाच्या खाली मी मस्तपैकी छान जुजूगाई गेलेलो. झोप तर खूप छान झालेली माझी, कारण की या झाडाखाली वेगळीच मजा असते. ते जे उन्हाळ्यात झोप, थंड वारा, वा वा वा. पण नंतर मला जाग आला आणि मी निघालो परत, कारण की मला परत जायचं होतं आणि मम्मीला पण सोबत न्यायचं होतं. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी उठून मस्त फ्रेश होऊन वापस परत जाताना सनसेटचा एन्जॉय केलेला. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू होता हा. आणि हा ब्लॉग मी संपवत आहे आज. नेक्स्ट टाइम भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.